नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ काही खूप खास आहे, जे की तुम्हाला पण खूप आनंद होईल हा व्हिडिओ बघून आणि खूप मनाला असं हलकं वाटेल. कारण की आज आमच्या 2-3 घरं सोडून शेजारी स्वामींची पालखीचं आगमन झालं होतं. स्वामींचा मुखवटा आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मी, माझी मुलगी आणि सासूबाई असं गेलो होतो. तर तुम्ही बघू शकता, भव्य अशी त्यांनी छान सजावट केलेली आहे घराला. सगळीकडे तुळशी वृंदावन, त्याच्या भोवताली सगळी फुलांची रांगोळी काढलेली आहे. खूप छान वातावरण होतं, खूप प्रसन्न होतं. हे तुळशी वृंदावन बघा किती छान कोरलं आहे फुलांमध्ये. तर अशा पद्धतीने हे वारकर मंडळी त्यांचं जे काही साहित्य असतं विकायला ते घेऊन बसलेले होते. सगळ्यांची लगबग चालू होती. कोणी महाप्रसाद घेऊन आलेलं होतं, कोणी दर्शनाला चाललेलं होतं. खूप छान अशी सजावट सगळीकडे केलेली होती आणि आम्ही पण पुढे निघालोच. थोडीशी नंबर होते दर्शनासाठी, लाईन होती थोडी. आणि या सगळ्यांबरोबर आम्ही पण शांततेत रांगेमध्ये उभा राहिलो. जेव्हा दर्शन घ्यायची वेळ होती तेव्हा मनात वेगळीच हुरहुर लागून होती. स्वामींचं दर्शन होणार होतं, पायांचा स्पर्श होणार होता त्यांचा. खूप छान अशी भावना मनामध्ये होती आणि सजावट पण खूप छान केली होती, बघू शकता तुम्ही. तर हा जो क्षण होता तो सगळ्यांच्यासाठीच खूप आनंद होता. कारण की साक्षात देव ब्रह्म स्वामी आपल्या दारात आले किंवा घरी आले, ती भावनाच खूप मनाला सुखावून टाकणारी असते. आणि एकदाच स्वामींचं दर्शन आम्हाला होतच होतं. लाईन होत होती. मी शूटिंगसाठी थोडी बाजूला गेले होते. सासूबाई आणि मुलगी लाईनमध्ये थांबलेले होते. हे सगळं झाल्यानंतर मी दर्शनाला लागले. ह्या काकांच्या पुढेच माझा नंबर होता. सो काकांनी मला तो नंबर देऊ केला पुन्हा, पण मी तो घेतला नाही. मी पुन्हा 2 बॅक साईडला गेले. आणि ज्या गोष्टीची इतक्या वेळ आपल्याला आतुरता होती ते एकदाचं स्वामींच्या पालखीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. खूप छान सिस्टमॅटिक त्यांची दर्शनाची पद्धत होती. कुठलाही गोंधळ नाही, कुठलीही अशी आरडाओरड कुठल्या प्रकारचं काहीच नाही. शांततेत सगळं वातावरण होतं आणि खूप छान असं दर्शन सगळ्यांना भेटलं. प्रत्येकाला असं काही गडबड अजिबात नव्हती, चला पुढे वगैरे असं काहीच नव्हतं. ही माझी मुलगी छोटी आणि सासूबाई होत्या त्या. खूप छान होतं. स्वामींच्या चरणाशी सगळे संकट आपण तर ठेवतोच, नेहमीच ठेवतो, पण नुसतं बघून सुद्धा खूप छान वाटलं मनाला. मनातल्या मनात प्रार्थना केली. प्रार्थना म्हणजेच काय, सगळ्यांना आनंदात ठेव, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर. दुसरं तर काय आपण मागू शकत नाही, कारण की प्रयत्न हे आपल्यालाच करायचे आहेत. खूप लोक होती. ह्या काकू ज्या होत्या एक प्रसाद देत होत्या ताई, आणि ह्या अष्टगंध लावत होत्या आपल्याला चंदनाचा. तर त्यांचा पण मी एक फोटो क्लिक केला. जे वारकरी तिथे बसलेले होते साईडला, ते छान त्यांच्या आवाजात भजन म्हणत होते आणि गाणी पण लावलेली होती स्वामींची तिथे. टाळ भजन आणि गाण्यांचा जय जयकार चालू होता. सगळंच एकत्र छान वाटत होतं. एकदम वातावरण खूप सुंदर होतं. तर आता दर्शन झालं आणि मग आता महाप्रसादाचं साईडला आम्ही चाललो होतो. हे इकडे त्यांचं पालखीचं दर्शन ठेवलं होतं. हा मध्ये लॉन मोकळाच होता आणि पुढे जेवणाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला होता. जेवणाचा म्हणजेच महाप्रसादाचा. आणि बरेच असे शाळकरी लोक आणि जे त्यांचे वारकरी लोक होते ते सतत श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष करत होते.
हे सगळे ऐकूनच अंगावर रोमांच आल्यासारखं होत होतं. दर्शन झाल्यावर तिथेच आम्ही महाप्रसादाला गेलो. महाप्रसाद पण खूप छान होता आणि बसण्याची सोय पण खूप छान केलेली होती. टेबल खुर्च्या ठेवले होते सगळीकडे. आम्हीही नंतर लाईनला थांबलो आणि आमची ताटे घेतली आम्ही वाढून. महाप्रसादाचा स्वादही वेगळाच असतो ना, कारण त्यात भक्ती आणि आशीर्वाद असतो. आणि पंक्तीचं जेवण म्हणलं की वा क्या बात है असा विषय होतो. तर आम्ही जेवायला घेतलेलं आहे. जेवण पण अगोदर ते थोडं थोडंच देतात आणि नंतर काय पाहिजे ते घ्या म्हणतात. पण जेवण कोणीही ताटात टाकायचं नाही असं कंपल्सरी सांगतात ही लोक. तसं म्हटलं तर आजचा दिवस खूप छान एनर्जेटिक गेला. अचानक स्वामींचा आशीर्वाद मिळणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. मनी ध्यानी नसताना ते पण मन खूप शांत आणि पॉझिटिव्ह होऊन गेलं. आणि मला जो अनुभव आला तो सगळ्यांनाच अनुभव यावा. आणि तुम्ही पण या निमित्ताने, माझ्या व्हिडिओच्या निमित्ताने किंवा इतरही कोणी व्हिडिओ टाकले असतील अजून स्वामींचे, तुम्ही पण घरबसल्या स्वामींचे आशीर्वाद घ्यावेत. तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच सांगा कमेंटमध्ये. मी पुढचं शूटिंग दाखवते, बोलणं थांबवते. तर ह्या सगळ्या गोष्टी जेवण झाल्यानंतर मग मी थोडं शूटिंग केलेलं आहे. महाप्रसाद पण खूप छान होता. नंतर येता येता पुन्हा मगाचं शूटिंग तुम्हाला दिसेल. पुन्हा एकदा स्वामींच्या तिथे खूप शांतता होती आणि जास्त गर्दी पण नव्हती. मग येताना पुन्हा एकदा मी शूटिंग घेतलेलं आहे थोडंसं. तर चला मी व्हिडिओ संपवते. आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. अजून कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते पण सांगा.